तिकडे एक डस्टर गाडी थांबलेली आहे जी कारवाईसाठी गेलेली होती. आता कारवाईसाठी गाडी गेली होती आणि ही साधी गाडी आहे. आता याच्या नंतर या सगळ्यांमध्ये ही जी कारवाई झाली, या कारवाईमध्ये 45 किलोचं ड्रग सापडलं. ही पत्रकार परिषद मी राजकीय पक्षांच्या पलीकडे जाऊन करत आहे, कारण ही पत्रकार परिषद ही मला असं वाटतं की महाराष्ट्राच्या भविष्याशी संबंधित आहे आणि ती महत्वाची आहे. मी ही पत्रकार परिषद सुरू करण्याच्या आधीच राज्याचे माननीय मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांना विनंती करेल की त्यांनी मला खरंच सुरक्षेची हमी द्यावी आणि ते या विषयावर कुठलंही सत्तेचं राजकारण बाजूला ठेवून माझ्या सोबत त्यांची बहीण म्हणून नसेल पण महाराष्ट्राची नागरिक म्हणून ज्या नागरिकांची हमी त्यांनी घेतलेली आहे ती नागरिक म्हणून ते उभे राहतील अशी माझी मुख्यमंत्र्यांकडून अपेक्षा आहे. आपल्याला असं वाटेल की मी असं का आज वेगळ्या पद्धतीने बोलत आहे, तर त्याला कारण आहे. आपल्याला आठवत असेल की ऍडव्होकेट उके नावाचे एक गृहस्थ होते. त्यांनी काही भूमिका मांडायचा प्रयत्न केला होता आणि त्यानंतर उके यांच्यावर काय पद्धतीच्या रेड पडल्या. अर्थात माझ्यावर रेड टाकायला हायच क्या आपने पास, पण ह्या सगळ्या शक्यतांचा मी विचार करते की मला काय काय पद्धतीने त्रास दिला जाऊ शकतो. मला याची कल्पना आहे की अशाच पद्धतीने नवाब मलिकजी यांनी काही मुद्दे समोर आणले होते. नंतर नवाब मलिकजींच्या सोबत काय झालं हे उभ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे आणि उभ्या महाराष्ट्राने नवाब मलिकजींच्या अगदी 85% किडनी डॅमेज होईपर्यंत, त्यांच्या लिव्हरला प्रॉब्लेम होईपर्यंत आणि नंतरचा सगळा पट आपल्या सगळ्यांना कल्पना आहे. त्यामुळे हे सुरक्षेचे 2-3 मुद्दे मांडले. यानंतर जरा महत्वाच्या विषयाकडे येते. साधारणतः 13 तारखेला सकाळी म्हणजे भल्या पहाटे सावरीमध्ये एक मोठी ड्रगच्या संदर्भाने कारवाई झाली. ही कारवाई होताना मी आपल्याला सांगितलं पाहिजे की साधारण 3 कारवाया त्याच्या आधी सलगपणे झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये 11 तारखेला जी कारवाई झाली होती ती एकाच वेळेला वर्धा आणि मुलुंड या ठिकाणी झाली होती. मुलुंडला जी कारवाई झाली त्यातनं जे काही धागेदोरे मिळाले त्या धागेदोरे घेऊन पुढे पुण्याला कारवाई झाली. पुण्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारजी यांच्या पक्षाचा पदाधिकारी असणारा विशाल मोरे याला ताब्यात घेतलं गेलं. माझ्या माहितीप्रमाणे विशाल मोरेला अजून त्याचा जामीन झालेला नाही, तो आत आहे आणि विशाल मोरेची चौकशी सुरू झाली. विशाल मोरेकडून काही माहिती मिळाली आणि विशाल मोरेच्या माहितीच्या आधारे एक दुसरी कारवाई झाली. ती कारवाई होती सावरी मधली. सावरी हे गाव कुठं आहे तर सावरी हे गाव साधारणतः साताऱ्यापासून 40 किलोमीटर अंतरावरचं हे गाव आहे. सावरी गाव हे बामनोलीच्या जवळ असणारे गाव आहे. या गावाच्या संबंधाने मी जरा गावाचे लोकेशन आधी आपल्याला दाखवलं पाहिजे. अर्थात हे आपण टीव्हीला वगैरे बघितलेलं आहे लोकेशन. हा पूर्ण मावशीचा परिसर आहे सातारा जिल्ह्यातला. या परिसरामध्ये एक भाग आहे हे साधारणतः याच्यामध्ये 2 गोल दिसत आहेत आपल्याला. या 2 गोलचा अर्थ काय तो मी सांगेन, पण आधी मी हा फोटो आपल्याला दाखवला पाहिजे. हे जे ब्ल्यू कलर दिसतोय हे कोयनेचं बॅक वॉटर आहे. मी स्वतः हे इतके तपशील सांगते कारण मी सावरीत जाऊन आले आणि एक एक गोष्ट बघितली आहे आणि सावरीतल्या प्रत्येक बाबी मी सावरीमध्ये आपल्याला सगळ्यांना घेऊन जाण्याचाही विचार केला होता, पण एक तर रस्ता अत्यंत अवघड आहे. या अवघड रस्त्यावरनं सगळे पत्रकार येऊ शकले असते का? लाईव्ह युनिट तिकडे नेणे शक्य नव्हते. दुसरं असं की मी तिकडनं लाईव्ह करणं शक्य नव्हतं कारण रेंज अजिबात नाहीये. हे बॅकवॉटर आहे कोयनेचं. इथे साधारणतः एक बांधकाम दिसत आहे. हे रिसॉर्ट आहे, हे रिसॉर्टचं बांधकाम आहे. इकडे अजून काही भाग दिसतोय.
इथे आतल्या बाजूला स्विमिंग टँक आणि बऱ्याच गोष्टी तयार होत आहेत. आता याच्या सोबतच जे मी आपल्याला दुसरा दाखवला हिस्सा, तो साधारणतः म्हणजे हा मोठा गोल जो आहे, हा मोठा गोल म्हणजे रिसॉर्ट आहे आणि हा छोटा गोल म्हणजे तो पत्र्यांचा शेड आहे, ज्या शेड मध्ये ही कारवाई झाली. हे अंतर साधारणतः आपण बघा. इथे आपल्याला साधारण जर आपला कॅमेरा जर झूम करू शकला तर हा एक महामार्ग आहे जो गावामध्ये जातो. हा महामार्ग गावात जातो आणि याला जोडून एक पांढरी रेषा आपल्याला दिसते. हा साधारणतः 1200 मीटरचा रस्ता आहे सिमेंट कॉन्क्रीटचा. हा 1200 मीटरचा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता, याचे साधारणतः माझ्याकडे अजून निविदा आली नाही, पण जी मी माहिती घेतली त्यानुसार हा 75 लाख रुपये किमतीचा हा रस्ता बांधलेला आहे. हे विशेष आहे की बघा, इथे एकही गाव दिसत नाही, इथे घर नाहीये, इथे लोकवस्ती नाहीये, इथे वर्दळ नाहीये, इथे कुठेही माणसं राहत नाहीत. मग 75 लाख रुपये किमतीचा रस्ता इकडे का दिला? हे सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला इथे? हे फार विशेष आहे की हा सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता का बांधला? जर इकडे एकही माणूस नाही, गाव नाही, घर नाही, वर्दळ नाही, तर या शेडला जोडणारा रस्ता का केला गेला? जर आपण पायी चालत गेलो तर 15-20 मिनिटं लागतात. जर आपण या ठिकाणी गाडीने चालत गेलो तर साधारणतः 5 मिनिटं लागतात. मी आता आपल्याला हा फोटो दाखवला पाहिजे. हे शेड आहे, हे रिसॉर्ट आहे. या रिसॉर्ट मध्ये साधारणतः आता 7-8 रूम बांधून तयार आहेत आणि जो आतला भाग मगाशी दाखवला त्याच्यामध्ये खाली अजून वेगवेगळ्या अमेनिटीज तयार होत आहेत. हे इकडे काम, त्याची गिट्टी आणि फरशा आहेत. हा पत्र्यांचा शेड आहे. ठीक आहे. इकडे एक डस्टर गाडी थांबलेली आहे जी कारवाईसाठी गेलेली होती. आता कारवाईसाठी गाडी गेली होती आणि ही साधी गाडी आहे. आता याच्या नंतर या सगळ्यांमध्ये ही जी कारवाई झाली, या कारवाईमध्ये 45 किलोचं ड्रग सापडलं. या 45 किलो मध्ये मी आपल्याला त्याची किंमत थोडी हायलाइट केली पाहिजे. मी काही लोकांना विचारत होते आणि मी काल अख्खा दिवस त्याची माहिती घेत होते. 52 ग्रॅम जर ड्रग्ज घ्यायचा असेल तर 52 ग्रॅम ड्रग्जला 10 लाख रुपये लागतात.